नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. नुकतीच आपली टेस्ट 4 जी आपण कंबाईन एक्झामसाठी लॉन्च केलेली होती ती आपण कंडक्ट केली. तुम्हाला सर्वांना ती एक्झाम खूप छान प्रकारे गेली असावी. अशाच त्या एक्झाममधला जो काही राज्यघटनेचा भाग ॲनालिसिस करायचा आहे तो माझ्या वाट्याला आलेला आहे. सो आपण त्याची उत्तर तालिका आणि त्याचं डिटेल विश्लेषण स्टार्ट करूया. सो आपला पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमार्फत विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन खूप सोपा पण नाहीये आणि खूप अवघड पण नाहीये. एकदम मध्यम पातळीमध्ये आपण हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. जसा आयोग डिझाईन करतो त्याच प्रकारे आपण हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. तर विचारले त्यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमार्फत विधान परिषदेवर, कशावर, विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात. नेहमी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस विधान परिषद असते, विधान परिषद ही प्रत्येक राज्यात स्थापन केलेली नसते. विधान परिषद ही फक्त आपल्या देशामध्ये आता सध्या 6 राज्यांमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा ते राज्य सांगतो. ते राज्य आहे, त्यासाठी आपण एक ट्रिक वापरूया. तुम कब ही आपली ट्रिक आहे. याच्यामध्ये तुमचे सर्व 6 राज्य कव्हर होऊन जातात. ते कसे तर तेही आपण बघूया. फर्स्ट आहे तेलंगणा. इथे विधान परिषद प्लस विधानसभा अस्तित्वात आहे. विधानसभा ही सगळीकडेच आहे, परंतु विधान परिषद ही तेलंगणामध्ये आहे. दुसरा आहे उत्तर प्रदेश. तिसरा आहे महाराष्ट्र. चौथा आहे कर्नाटक. पाचवा आहे आंध्र प्रदेश आणि 6वं राज्य आहे ते म्हणजे बिहार. या 6 राज्यांमध्ये सध्या 2025 नुसार विधान परिषद अस्तित्वात आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल की जम्मू काश्मीर मध्येही विधान परिषद ही अस्तित्वात होती, परंतु जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनल्यामुळे त्याची विधान परिषद ही रद्द करण्यात आली. सो सध्या जर क्वेश्चन विचारला तुम्हाला की सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे, तर ती आहे एकूण 6 राज्यांमध्ये. त्यामध्ये आपल्याला विचारले आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या बाबत क्वेश्चन आपला डिझाईन करण्यात आलाय. सो आपल्याला विचारलंय का विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात. सो विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 1/3 सदस्य हे विधान परिषदेवर निवडले जातात. हे तुम्ही नेहमी लक्षात असू द्या. सो ते कसे निवडले जातात सुरुवातीला आपण ते बघूया. नेमकं कुठून कसे सदस्य निवडले जातात, कुठून नाम निर्देशित होता. तर सुरुवातीला एक लक्षात ठेवा, विधानसभेची सदस्य संख्या आहे आपली 288. सो विधानसभेच्या 1/3 किंवा किमान 40 सदस्य हे त्या राज्याच्या विधान परिषदेवर आपण निवडून देत असतो किंवा विधानसभेवरनं आपण पाठवत असतो. पण ते सदस्य नेमके किती असतात तर महाराष्ट्राच्या बाबत विचार केला तर ते आहे आपले 78 सदस्य. मग नेमकं आपल्याला माहित पाहिजे हे 78 सदस्य नेमके फक्त विधानसभेवरच येतात का तर नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नेहमी लक्षात असू द्या, त्यातील जे काही 1/3 सदस्य असतात ते असतात स्थानिक स्वराज्य संस्था. ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात सध्या त्या तुम्ही बघताय त्या चालू आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधनं 1/3 सदस्य हे अप्रत्यक्षपणे विधान परिषदेवर पाठवले जातात. त्यानंतर दुसरा आहे 1/3 सदस्य हे त्या राज्याची जी काही विधानसभा असते त्या विधानसभेमधनं 1/3 सदस्य हे अप्रत्यक्षपणे आपण विधान परिषदेवर पाठवतो. तिसरं जी गोष्ट आहे ती म्हणजे पदवीधर मतदारसंघ. पदवीधर मतदारसंघ असतो त्यातून आपण 1/12 सदस्य नाम निर्देशित करत असतो. जे काही पदवीधर मतदारसंघ असतात, पदवीधर मतदारसंघामधनं आपण 1/12 सदस्य हे विधान परिषदेवर नाम निर्देशित करत असतो. आणि चौथी आहे ती म्हणजे शिक्षक मतदारसंघ. शिक्षक मतदारसंघामधनं 1/12 सदस्य हे आपण विधान परिषदेवर पाठवत असतो. सो आपण पूर्णपणे ते 78 सदस्य कसे निवडले जातात हे आपण इथं बघितलं. तर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य पण इथे असतात. ते किती असतात उद्या तुम्हाला हाही क्वेश्चन डिझाईन होऊ शकतो या क्वेश्चनच्या माध्यमातून.
तर नेहमी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक लक्षात असू द्या की राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे 1/6 असतात. हे कोणते असतात? राज्यपाल नाम निर्देशित. मग अप्रत्यक्षपणे निवडून किती जातात तिथे? तर ते आहेत 5/6. हे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. सो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्वेश्चन विचारताना विचारलाय महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमार्फत विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात? तर विधानसभा सदस्यांमार्फत 1/3 सदस्य हे विधान परिषदेवर निवडले जातात. हे आपलं उत्तर यातून आपल्याला मिळालेलं आहे. आपले चारही ऑप्शन्स आपण इथे व्यवस्थित विश्लेषण केलंय आणि तुम्हाला राज्यपालांच्या संबंधित पण किती सदस्य पाठवले जातात? तर 1/6 म्हणजे किती? 12 सदस्य आपले राज्यपाल हे विधान परिषदेवर पाठवत असतात. पण नेमके ते कुठून पाठवत असतात? तर असे काही तज्ञ लोक असतात, जसे साहित्य असेल, कला, विज्ञान या शाखेमधनं जे काही तज्ञ मंडळी असतात ते राज्यपाल त्या लोकांना राज्यसभेवर विधान परिषदेवर नामनिर्देशित करत असतात. सो आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी 1/3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला पुढचा क्वेश्चन आहे 67 नंबरचा. सो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे 67 नंबरचा. भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते 35 नुसार असलेले मूलभूत हक्क या संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान विचारले. विद्यार्थी मित्रांनो या शब्दावर नेहमी तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही राज्यघटनेचा पेपर सॉल्व करत असाल त्यावेळेस शब्दांवर बारकाईने लक्ष ठेवायचं. योग्य विचारलंय की अयोग्य. क्वेश्चन खूप सोपा असतो, फक्त वाचताना आपण गडबड करायची नसते. अयोग्य म्हणजे चुकीचं काय आहे ते विचारलंय, तर सुरुवातीला तुम्ही बरोबर काय ते बघायचं. तर 12 ते 35 मध्ये नेमकं काय येतं? तर विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात असू द्या की जे काही आपले मूलभूत हक्क भाग 3 मध्ये जे आपले मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत ते आपले कलम म्हणजे अनुच्छेद 12 ते 35 मध्ये देण्यात आलेले आहेत. सो सुरुवातीला बघायचं आपण की 12 ते 35 मध्ये इथे काय काय आलेले आहे? कायद्यासमोर समानता. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते कलम 14 नुसार आहे, म्हणजे ते आपल्या मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट होतं. त्यामुळे ऑप्शन 2 इथे आलंय, ऑप्शन 2 इथे आलंय. आपलं बी नंबरचं ऑप्शन हे कट होणार, सी नंबरचं ऑप्शन पण कट होणार. त्यानंतर आपण अजून काय बघणार आहे? धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. ज्यावेळेस धर्माच्या बाबतचे आपण कलम विचारात घेतो तर ते असतात कलम 24 ते 28 मध्ये. म्हणजे हे कलम पण मूलभूत हक्कांमध्ये इन्क्लूड होतं. मग ऑप्शन 4 कुठे दिलंय? ए मध्ये पण दिलंय. त्याच्यामुळे आपलं हे ऑप्शन पण कट होतं. कारण की जे 12 ते 35 मध्ये ते तर आपले योग्यच असणार आहे. आपल्याला विचारलंय अयोग्य. मग आपलं उरतं काय की औद्योगिक व्यवस्थापनाने कामगारांचा म्हणजे औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. तर हे येतं आपलं मार्गदर्शक तत्वांमध्ये. कलम जे काही आपलं 43 आहे, 43 मध्ये औद्योगिक व्यवस्थापनासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. हे आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये. त्यानंतर नागरिकांसाठी समान नागरी कायदा, याचं तर सर्वांनाच माहित आहे, कलम 44 येतं, ते पण मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. त्यामुळे 12 ते 35 मध्ये फक्त इथे ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन नंबर 3 इन्क्लूड होत नाही. त्याच्यामुळे आपलं अयोग्य स्टेटमेंट आपल्याला ऑप्शन नंबर डी भेटते, 1 आणि 3. सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मला या क्वेश्चनच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस 12 ते 35 ह्या अनुच्छेदावर क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेस आपण मूलभूत हक्कांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. त्याच वेळेस मार्गदर्शक तत्वही आपण 36 ते 51 मध्ये कुठल्या भागात येतात? तर भाग 4 मध्ये येतात. 36 ते 51 मध्ये तेही बघून घेतले पाहिजे. भाग 4A मध्ये काय येतं नेमकं तेही तुम्ही बघितलं पाहिजे. जसं आपले मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज ज्या आहे त्या भाग 4 मध्ये येतात. सुरुवातीला किती होत्या त्याच्यामध्ये ड्युटीज, आता किती झालेल्या आहे, त्या 10 आहे की 11 आहे, या सर्व गोष्टी तुम्ही त्याच क्वेश्चनच्या माध्यमातून बघून घेणं गरजेचं आहे. या क्वेश्चनच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं विश्लेषण देऊ शकलो. आता पुढचं क्वेश्चन बघूया आपण सो आपला पुढचा 68 नंबरचा क्वेश्चन आहे. राष्ट्रपतींसंबंधी हा क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सर्व क्वेश्चन खूप सोपे विचारलेले आहेत, फक्त वाचताना गडबड ज्या विद्यार्थ्यांनी केली असेल तो तिथे चुकू शकतो. सो आपला 68 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधाने लक्षात घ्या.
सो आपण बघूया त्यापैकी आपल्याला विचारलंय चुकीचे नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा शब्द नीट बघा. क्वेश्चन खूप सोपा आहे, पण विचारले काय चुकीचे नाही म्हणजे काय विचारलंय, बरोबर आपल्याला विचारलंय. शब्द व्यवस्थित वाचायचा असतो. चुकीचे नाही म्हणजे बरोबर विचारलंय. तर सुरुवातीला आपण वाचूया. पहिलं ऑप्शन दिलंय राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात. 100% राष्ट्रपतींच्या मर्जीनुसारच मंत्री त्या पदावर राहतात. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. दुसरी स्टेटमेंट दिलेली आहे विधेयकाच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळवणे पंतप्रधानांचे कर्तव्य असते. सो ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे, कारण की आपल्याला जे काही कलम 78 दिलेलं आहे आपल्या घटनेमध्ये, तर त्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राष्ट्रपतींना काही गोष्टींबाबत माहिती देणं हे पंतप्रधानांचं कर्तव्य असतं. त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला विचारलंय चुकीचे नाही म्हणजे बरोबर विचारलेले आहे. सो 1 आणि 2 बरोबर आहे. ह्या दोन स्टेटमेंट वाचल्याच आपल्याला उत्तर मिळालंय ऑप्शन नंबर डी. आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी. मग तिसरी स्टेटमेंट पण आता आपण अनालिसिस करतोय, तर काय चुकलंय बघून घ्यायचं लगेच. केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या संसदेला जबाबदार असते. वाचताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकदम बरोबर वाटेल ही स्टेटमेंट की केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असते. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, ते लोकसभेला जबाबदार असते. हा शब्द व्यवस्थित बघून ठेवा. आता ठीक आहे, तुम्ही पहिल्या 2 स्टेटमेंट मधनं उत्तरापर्यंत पोहोचला, पण उद्या कदाचित असाच क्वेश्चन आल्यानंतर त्या ऑप्शन थ्रू तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल याची गॅरंटी नसेल. सो इथे लक्षात ठेवा, संसद चुकवलेलं आहे. इथे पाहिजे केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. सो आपलं उत्तर काय असेल याचं, ऑप्शन नंबर डी. 1 आणि 2 बरोबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया 69 नंबरचा. आपल्याला पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे तो आहे खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव मांडला. ठराव मांडल्यासंबंधी विचारलेलं आहे तुम्हाला, ठराव स्वीकृत केल्यासंबंधी नाही. एक असतं ठराव मांडणे आणि दुसरं असतं ठराव स्वीकारणे. सो नेहमी लक्षात ठेवा, जी आपली काही घटनेतील जी प्रस्तावना आहे, जी उद्देशिका आहे, ती ह्या उद्दिष्टांच्या ठरावावर अवलंबून आहे. जसा उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला त्यानुसारच आपली प्रस्तावना किंवा उद्देशिका ही तयार करण्यात आलेली. तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं आपल्याला ही माहित पाहिजे नेमकं उद्दिष्टांचा ठराव कुठल्या तरी व्यक्तीने मांडला असेल, कुठल्या तरी नेत्याने मांडलेला असेल. तर नेहमी लक्षात ठेवा, हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे तो आपला पंडित नेहरू यांनी मांडला. हा क्वेश्चन तुमचा उद्या डिझाईन होऊ शकतो. त्यानंतर तो केव्हा मांडला नेमका, तर तारखा बघू. 13 डिसेंबर 1947 नाही, 1947 चुकीचं दिलेलं आहे ऑप्शन. इथे पण 1947 ऑप्शन बी पण चुकीचं आहे. 22 जानेवारी 1946 नाही, ते पण ऑप्शन चुकीचं आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी हा उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. मग स्वीकृत कधी केला, तर नेहमी लक्षात ठेवा 22 जानेवारी 1947 रोजी हा उद्दिष्टांचा ठराव स्वीकारण्यात आला. आज आपल्याला मांडल्यासंबंधी विचारले, उद्या तुम्हाला कधी स्वीकारला गेला या तारखेवर क्वेश्चन डिझाईन होऊ शकतो. सो 22 जानेवारी 1947 ही ठराव स्वीकारण्याची तारीख आहे आणि 13 डिसेंबर 1946 ही ठराव मांडण्याची तारीख आहे. सो आपलं ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आपल्याला मिळतं. या क्वेश्चनच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की तारखा तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नेमकं 11 डिसेंबर 1946 ला काय झालेलं आहे, 9 डिसेंबर 1946 ला काय घडलेलं आहे, मसुदा समितीची स्थापना कुठल्या दिवशी झालेली आहे, कुठल्या वर्षी झालेली आहे, त्यानंतर कधी आपण आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. अभ्यास करताना ह्या बारीक गोष्टी तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघणं खूप गरजेचं असतं. क्वेश्चन दिसताना खूप सोपा दिसतो, पण आपण उत्तरापर्यंत कधी कधी पोहोचू शकत नसतो. सो याचं उत्तर काय निघेल आपलं, ऑप्शन नंबर डी, 13 डिसेंबर 1946. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आपल्याला 70 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वाद सोडवणे खालीलपैकी कोणाच्या अधिकार क्षेत्रात. ज्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो केंद्र व राज्य या दोघांमध्ये भांडण होतं, काही वाद निर्माण होतो, त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की असा वाद सोडवण्यासाठी ऑप्शन बी मध्ये काय दिलंय, भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 131 नुसार सर्वोच्च न्यायालय तो वाद
सोडवत असतं. उच्च न्यायालयाचा तिथे कुठलाही संबंध नसतो. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय निघणार आहे? ऑप्शन नंबर बी. मग नेमकं ऑप्शन ए मध्ये भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 143 नुसार 143 हे कलम कशाबद्दल आहे? तर राष्ट्रपतींना ज्यावेळेस कुठलाही सल्ला आवश्यक असतो त्यावेळेस राष्ट्रपती तो सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडनं घेत असतं. असं बऱ्याच वेळा सल्ला राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून घेतलेला आहे, त्या संबंधित एक कलम आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो, पण ते सल्ला कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडनं घेऊ शकतात. 143 बद्दल आपण इथे इन्फॉर्मेशन घेतली. आपलं उत्तर तर ऑप्शन नंबर बी निघालेलंच आहे, वाद सोडवण्यासंबंधी. मग नेमकं ऑप्शन नंबर सी मध्ये आंतरराज्य परिषदा दिलेल्या आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आंतरराज्य परिषदा ह्या आपल्या घटनेमध्ये अनुच्छेद 263 मध्ये त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. नेमके त्या स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो की राष्ट्रपतीला असतो? हेही माहित असणं गरजेचं आहे. की जनरली कुठल्याही गोष्टी काही करायच्या असेल तर संसद स्थापन करत असते, परंतु इथे आंतरराज्य परिषदा स्थापन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मग 263 कलम आलाय, तर 262 पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ते असतं जलविवादासंबंधी. मग जलविवाद आपल्याला स्थापन करायचं असेल तर ते कोण स्थापन करतं? तर ते स्थापन करतं संसद कलम 262 नुसार. हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 226 नुसार उच्च न्यायालय. सो विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, अनुच्छेद जो काही 226 दिलेला आहे तो उच्च न्यायालयासंबंधी 100% आहे. परंतु तिथे काय येतं? तर उच्च न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार, ज्याला आपण रिट्स असंही म्हणतो. मग इथे उच्च न्यायालयासाठी कलम 226 दिलंय. मग नेमकं आपलं सर्वोच्च न्यायालयासाठी काय असेल मग? तर विद्यार्थी मित्रांनो, तेही लक्षात ठेवा, कलम 139 नुसार सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. एक असतं प्राधिलेख काढणे आणि एक असतं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. जो काही आपल्याला आता क्वेश्चन विचारलाय, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वाद सोडवणे खालीलपैकी कोणाचे अधिकार क्षेत्रात येतं? तर ते आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र जे आहे ते त्यात येत असतं. मग ते प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे अनुच्छेद 131 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय निघतं? ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर इथे आपल्याला फाइंड होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 71 नंबरचा क्वेश्चन बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे, घटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार स्त्रिया व बालके यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध करता येणार नाही? तुम्ही नेहमी ऐकत असता की स्त्रिया असेल, बालके असेल, यांच्यासाठी घटनेमध्ये काही विशेष तरतूद केलेल्या आहेत. मग तो अधिकार कोणाला दिलेला आहे? संबंधित राज्याला किंवा केंद्राला तो अधिकार देण्यात आलेला आहे. तर त्यावरच हा क्वेश्चन आपल्याला डिझाइन करण्यात आला आहे. तर नेहमी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला ऑप्शन नंबर दिलाय ए अनुच्छेद 15, बी मध्ये दिले अनुच्छेद 16, अनुच्छेद 19 दिलंय, अनुच्छेद 24 दिलंय. म्हणजे हा क्वेश्चन मूलभूत हक्कांवर आपल्याला डिझाइन करण्यात आलाय. मग मूलभूत हक्क कुठून कुठपर्यंत येतात आपण बघितलं. आता याच्या अगोदर जो काही क्वेश्चन झाला त्या क्वेश्चन मध्ये भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेली. मग त्यातलं आपल्याला याचं उत्तर फाइंड करायचं आहे. तर आपल्याला माहित पाहिजे कलम 12 मध्ये काय दिलंय, 13 मध्ये काय दिलंय, 14 मध्ये काय दिलंय. तर याचं उत्तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो. ऑप्शन नंबर ए अनुच्छेद 15 यामध्ये स्त्रिया व बालके यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात, राज्य संस्थेला अधिकार देण्यात आलेले आहे. सो ज्यावेळेस या 15चा आपण अभ्यास करू, आता आपल्याला इथे उत्तर तर मिळालेले आहे, पण ज्यावेळेस 15चा अभ्यास करू त्यावेळेस त्याच्यात 1 नंबरची तरतूद दिलेली, 2 नंबर दिली, 3 नंबर दिली, 4 नंबर दिली, 5 नंबर दिलेली, 6 दिली. नेमक्या या तरतुदींमध्ये स्त्रिया व बालकांसाठी विशेष तरतूद कुठे देण्यात आली? तर ती दिलेली आहे 3 मध्ये. मग नेमकं 1 मध्ये काय दिलेलं आहे, 2 मध्ये काय दिलंय? पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो की अनुच्छेद 15 हे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून प्रतिबंध न करण्यासंबंधी आहे. सो त्याच्यामध्ये जी काही 1 नंबरची तरतूद दिली ती फक्त राज्य संस्थेला प्रतिबंधित करते. कोणाला? तर राज्य संस्था. हे फक्त राज्य संस्थेसाठी लागू आहे 15(1) ची तरतूद. 15(2) ची तरतूद ही राज्य संस्था प्लस खाजगी व्यक्तींसाठी लागू आहे. का? तर ज्यावेळेस आपण सार्वजनिक उपहारगृहे असेल, कुठली उद्याने असतील, एखादं सार्वजनिक दुकान असेल,
त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला आपण प्रतिबंधित करू शकत नाही, कारण की ती सार्वजनिक जागा आहे. त्याच्यामुळे राज्य संस्था आणि खासगी व्यक्तींना ही 2 नंबरची तरतूद लागू आहे. 3 नंबरची तरतूद ही महिला व बालकांसाठी, जे आपलं उत्तर आहे महिला व बालके. जसं आपण बघितलेलं आहे, महिलांसाठी विशेष आरक्षणाची तरतूद केलेली आहे, बालकांसाठीही काही तरतुदी आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 15(4) मध्ये काय दिले विद्यार्थी मित्रांनो, तर नेहमी लक्षात असू द्या, जो काही सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जो वर्ग आहे त्यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आणि तीच SCBC ची तरतूद ही 15(5) मध्ये देण्यात आली. फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की वैध की अनुदानित तसेच गैर अनुदानित ज्या काही खासगी संस्था आहेत त्यामध्ये पण SCBC ना विशेष तरतुदी असेल असं 15(5) मध्ये सांगण्यात आलंय. फक्त त्यामध्ये अपवाद आहे 30 हे कलम, 30 जे आहे अल्पसंख्याकांसंबंधी जे काही कलम आहे ते त्याला अपवाद करण्यात आले आहे. तिथे SCBC ना कुठलंही आरक्षण देण्यात आलेलं नाही. आणि त्यानंतर 15(6) तर सर्वांनाच माहित असेल की 2018 मध्ये आपण 103 वी घटना दुरुस्ती केली. ती होती इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी, आर्थिकदृष्ट्या जो दुर्बल वर्ग आहे त्यांच्यासाठी आपण EWS ही स्कीम आणलेली होती. हे रिझर्वेशन दिलं होतं, ते किती होतं, ते 10% होतं. 2018 मध्ये कितवी घटना दुरुस्ती होती ती, तर 103 वी घटना दुरुस्ती. या गोष्टी तुम्ही या क्वेश्चनच्या माध्यमातून लिहून ठेवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्याचं व्यवस्थित अनालिसिस करणं गरजेचं आहे. आता ठीक आहे, इथे आपल्याला साधा सिंपल क्वेश्चन विचारला की आणि ऑप्शन देताना 15, 16, 19, 24 असे ऑप्शन दिले, तर आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचलो की आपलं उत्तर ऑप्शन नंबर ए असेल. पण जेव्हा इथे 15(1), 15(2), 15(3), 15(4) असे ऑप्शन दिले जातील त्यावेळेस तुम्हाला किती बारीक अभ्यास तिथे करणं गरजेचं आहे हे लक्षात येईल. त्यामुळे अनालिसिस करताना हे सर्व डिटेल अनालिसिस करायचं. मग अनुच्छेद 16 काय सांगतं आपल्याला, तर अनुच्छेद 16 हे रोजगारांसंबंधी आहे. अनुच्छेद 19 कशा संबंधी आहे, तर अनुच्छेद 19 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला जे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद 19 मध्ये दिलेली आहे ते सुरुवातीला टोटल 7 होती, सध्या ते 6 आहे. तर मग एक नेमकं कुठलं गायब केलेलं आहे तिथलं, तर जे काही संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार देण्यात आला होता तो सध्या घटनेत आहे, परंतु तो कलम 300A मध्ये टाकण्यात आल्यामुळे तो आता कायदेशीर अधिकार बनलेला आहे. घटनात्मक आहे परंतु मूलभूत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अनुच्छेद 24 काय आहे नेमका, तर विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात असू द्या, अनुच्छेद 24 हा कारखान्यांमध्ये लहान बालकांना कामाला ठेवण्यास बंदी घालतं, हे अनुच्छेद 24 मध्ये सांगण्यात आलंय. सो आपलं उत्तर काय निघेल, महिला व बालकांसंबंधी विचारलं तर ऑप्शन नंबर ए अनुच्छेद 15. सो विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आपल्याला पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे तो आहे राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसंबंधी भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण केले आहे. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलो आहे की सोर्स हे व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस आपली घटना तयार केली जवळपास 60+ देशांचा अभ्यास करून आपली घटना तयार करण्यात आलेली आहे. तर नेमकं आपण कुठल्या गोष्टी त्या घटनेमध्ये कोणत्या देशाकडनं घेतल्या या तरी माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला विचारले राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसंबंधी. आपल्याला एक माहित असतं राज्यसभा सदस्य हे निवडून पण जातात, राज्यसभा सदस्य हे नामनिर्देशित पण होत असतात. तर निवडणुकी संबंधी तत्व विचारलंय तर त्याचं उत्तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, ऑप्शन नंबर सी. दक्षिण आफ्रिकेकडनं आपण राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकी संबंधीच्या तरतुदी घेतलेल्या आहे. मग नेमकं ऑप्शन नंबर जे ए दिलेलं आहे ते आयर्लंड या देशाकडनंही आपण राज्यसभेबाबत तरतुदी घेतलेल्या आहे, पण त्या आहेत नामनिर्देशनासंबंधी. राज्यसभेवर काही सदस्य हे नामनिर्देशित होत असतात, ते आयर्लंड या देशाकडनं आपण ती तरतूद घेतलेली आहे. इथे आपल्याला विचारलंय निवडणुकीसंबंधी, इथे डायरेक्ट निवडणूक होते तर ती आहे दक्षिण आफ्रिकेकडनं ही तरतूद आपण घेतली. मग जर्मनी काय आहे, जर्मनीच्या घटनेला वेइमर घटना असंही म्हटलं जातं. मग जर्मनीकडनं आपण कुठल्या तरतुदी घेतल्या याही माहित असणं गरजेचं आहे. तर आणीबाणी ज्यावेळेस आपल्या देशात लागते कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी आपण लावतो, 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते आणि 360 नुसार वित्तीय आणीबाणी. सो ज्यावेळेस ती आणीबाणी देशात घोषित होते त्यावेळेस मूलभूत हक्क हे स्थगित केले जातात. मूलभूत हक्क
स्थगित केले जातात, तर त्याबाबतची तरतूद आपण जर्मनी या देशाकडनं घेतलेली. आणि तुम्हाला भारत शासन कायदा हा तर माहीतच असावा, कारण की जवळपास आपल्या राज्यघटनेचा 75% भाग हा आपण भारत शासन कायदा 1935 यावरनं आपण 75% भाग हा आपल्या राज्यघटनेचा घेतलेला आहे. त्यात पण लक्षात ठेवायचं की जे काही आपली न्यायालयीन व्यवस्था जी आहे ती त्यातनं आपण घेतलेली आहे. दुसरं आहे आणीबाणी संबंधित तरतुदी आपण भारत शासन कायद्यामधनं घेतल्या आहे. इथे काय जर्मनीकडनं काय केलं जातं, फक्त आणीबाणी लागते त्यावेळेस मूलभूत हक्क स्थगित होतात, पण ती आणीबाणीची तरतूद ऑलरेडी भारत शासन कायद्यामध्ये होती. त्यानंतर राष्ट्रपतीचं पद त्यावेळेस गव्हर्नर अस्तित्वात होतं, ते पद सुद्धा आपण तिथून घेतलेलं आहे. परंतु उपराष्ट्रपती पद आपल्याला विचारलं किंवा न्यायालयाचं स्वातंत्र्य विचारलं तर त्यावेळेस आपल्या समोर अमेरिका हा देश आपल्या समोर येणं गरजेचं आहे. खूप बारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानंतर ज्यावेळेस संसदेबाबतच्या तरतुदी विचारल्या तर त्या ब्रिटनकडनं आपण घेतलेल्या आहे. अशा वेगवेगळ्या तरतुदी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि कोणत्या देशाकडनं नेमक्या त्या घेतल्या या संबंधी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास 6-7 देशांच्या तरतुदी आपण बघितल्या आणि यामध्ये अजूनही आपण अनालिसिस करू शकतो, पण वेळेअभावी आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे आपला 73 नंबरचा क्वेश्चन, जो आहे आपल्याला जोड्या लावांसंबंधी हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन विचारताना आपल्याला काय विचारलं इथे नेमकं, आपल्या एका जोडीवरनं उत्तर जर आपल्याला मिळत असेल तर बाकीच्या जोड्या लावण्याची गरज पडत नाही आपणास. परंतु आपण तरीही बघूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकाळासंबंधी. आता हा प्रश्न विचारलाय तर सध्या आपले मुख्यमंत्री कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. त्याच्या अगोदर कोण होते, एकनाथ शिंदे. त्याच्या अगोदर कोण होते, उद्धवजी ठाकरे. आणि त्याच्या अगोदर कोण होते, देवेंद्र फडणवीस. असा क्रम आपला व्यवस्थित सध्याचा लक्षात असणं गरजेचं आहे. सो इथे आपल्याला विचारलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाल. पहिल्यांदा बघू आपण विलासराव देशमुख. विलासराव देशमुखचा कार्यकाळ हा ऑक्टोबर 1999 ते 2003 या दरम्यान होता. त्याच्यामुळे अ ची जोडी ऑप्शन नंबर 1 कुठे दिसतंय, 1 आणि 3 मध्ये दिसतंय. त्यामुळे आपलं 2 कट होतंय आणि 4 पण कट होतंय. त्यानंतर पुढचं बघूया मनोहर जोशी. हे ओळखीचे वाटतं आपल्याला. मनोहर जोशींचा जो कार्यकाळ होता तो 1995 ते 1999. मग तो किती मध्ये येतो, ऑप्शन 2 ड साठी 2 जोडी कुठे येते, ड साठी 1 मध्ये पण दिली, 3 मध्ये पण दिली, तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो नाही. त्यानंतर पीके सावंत. पीके सावंतचं नाव आहे आपण खूप कमी प्रमाणात ऐकत आलेलो आहे, त्यांचा कार्यकाळही तितकाच कमी होता. तर पीके सावंत हे नोव्हेंबर 1963 ते डिसेंबर 1963, म्हणजे जवळपास त्यांना महिनाभर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ मिळालेला नव्हता. मग ब साठी 3 जोडी कुठे दिली, तर ती ब साठी दिली ती ऑप्शन नंबर 1 मध्ये आणि ऑप्शन 4 मध्ये. इथं तर 3 पण, इथं 3 पण आपलं ऑप्शन कट झाले, म्हणजे आपलं उत्तर काय मिळालं आपल्याला, ऑप्शन नंबर 1 इथे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. परंतु बाय मिस्टेक हा क्वेश्चन आपला हॅशटॅग मध्ये जाऊ शकतो, कारण की आपल्याला क ची जोडी इथे मिळत नाहीये. ऑप्शन नंबर 1 अ मध्ये पण रिपीट झालाय, क मध्ये पण रिपीट झालाय, तर क मध्ये ऑप्शन 4 असायला हवा होता, कारण की वसंतदादा पाटील यांचा कार्यकाळ हा एप्रिल 1977 ते जुलै 1978 मध्ये 78 पर्यंत होता. त्यामुळे आपलं आता उत्तर तर 1 निघालंय, परंतु हा क्वेश्चन आपण हॅशटॅग करूया, कारण की एक ऑप्शन हे रिपीट झालेलं आहे. इथे क च्या ठिकाणी 4 पाहिजे होतं. सो विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर काय निघणार आहे, ऑप्शन नंबर 1. सो आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला पुढचा क्वेश्चन खूप सोपा क्वेश्चन विचारलेला आहे, फक्त व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. 74 नंबरचा क्वेश्चन आहे मूलभूत हक्क. बघा विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत हक्कांवर किती वारंवार क्वेश्चन विचारले जात आहे, त्यामुळे तो पार्ट आपण किती डिटेल मध्ये करणं गरजेचं आहे. कलम 1 पासून ते कलम 51 पर्यंत खूप डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस राज्यघटनेचे 15 क्वेश्चन विचारले जातात त्यात जवळपास 7 ते 8 क्वेश्चन हे फक्त कलम 1 पासून 51 पर्यंत विचारले जातात. त्यामुळे खूप महत्त्वाचा डेटा आणि खूप डिटेल करणं गरजेचं असतं. सो आपल्याला काय प्रश्न विचारलाय, मूलभूत हक्क अनुच्छेद 14 नुसार. पहिल्यांदा माहित पाहिजे 14 मध्ये काय आहे, कायद्यासमोर समानता. हे आपल्याला माहित असणंच गरजेचं आहे. पहिली काय तरतूद दिली, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा केली जाणार नाही. ऑप्शन नंबर 1
हे तिथे मांडल्यानुसार 100% बरोबर आहे, पण आपल्याला विचारलंय अनुच्छेद 14 नुसार जे काही ऑप्शन दिलंय एक ते आहे अनुच्छेद 20 नुसार अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण हे अनुच्छेद 20 मध्ये देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 1 इथे कट होतं, ते 14 संबंधी येणार नाही. आणि दुसरं ऑप्शन दिलंय राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यासमोर समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. सो आपण बघितलंय 14 मध्ये काय आहे, कायद्यासमोर समानता. सो आपलं उत्तर काय मिळतंय आपल्याला, 2 नंबरची तरतूद ही बरोबर आहे. सो खाली पर्याय वाचायचे. वरील दोन्ही वाक्य अनुच्छेद 14 शी संबंधित आहेत. ए गेलं, ए चूक झालं, दोन्ही तर नाहीये. केवळ पहिले वाक्य, बी पण गेलं. वरील केवळ दुसरे वाक्य, ओके. सी मध्ये आपल्याला उत्तर मिळतंय. आपलं काय उत्तर असेल, ऑप्शन नंबर सी. मग नेमकं 20 मध्ये काय सांगण्यात आलेलं हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती एकापेक्षा अधिक वेळा एखाद्या व्यक्तीवर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही किंवा त्याला डबल परत त्याच अपराधाबद्दल शिक्षा दिली जाणार नाही, हे अनुच्छेद 20 मध्ये सांगण्यात आले. परंतु तोच खटला जर एखादा डिपार्टमेंटल अधिकारी असेल किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्या समोर चालवला गेला असेल आणि त्याला शिक्षा करण्यात आलेली असेल, तर अशा वेळेस ही तरतूद लागू होत नाही. याचं कारण आहे की कुठलाही डिपार्टमेंटल ऑफिसर असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो, तो न्यायिक व्यक्ती नाहीये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही तरतूद अपवाद ठरू शकते. त्यामुळे प्रशासकीय आणि न्यायिक या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूया. आपलं याचं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर सी. केवळ दुसरी तरतूद ही अनुच्छेद 14 शी संबंधित आहे. आपला पुढचा 75 नंबरचा क्वेश्चन आहे. अनुच्छेद 49 नुसार राज्य हे कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूती विषयक सहाय्यासाठी तरतूद करेल. आपल्याला विचारलेला क्वेश्चन आहे अनुच्छेद 49. मग नेमका अनुच्छेद 49 हे कशामध्ये येतं, तर नेहमी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात असू द्या, अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 हे येतात भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अनुच्छेद 49 नुसार ही तरतूद खरोखर करण्यात आलेली आहे का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण की अनुच्छेद 49 हे आपल्याला स्मारकांबाबत तरतूद करतं. जे काही स्मारके असेल, ऐतिहासिक वास्तू असेल, ऐतिहासिक इमारती असेल, यांची जतन करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ते अनुच्छेद 49 मध्ये दिलेले आहे. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 1 इथे कट होतं. त्यामुळे वरीलपैकी दोन्ही वाक्य बरोबर आहे, हे कट होतं आपलं. वरील फक्त 2 बरोबर आहे, थांबून घेऊ इथे. वरील फक्त 1 बरोबर आहे, 1 तर चुकलेलं आहे, त्याच्यामुळे सी पण कट होतं. वरील पैकी दोन्ही चूक आहे, थांबून घेऊ थोडं. आता दुसरी वाचू आपण. अनुच्छेद 45 नुसार राज्य सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्याकरता प्रयत्न करेल. 100% अनुच्छेद 45 मध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय मिळतं आपल्याला, ऑप्शन नंबर बी. वरील फक्त दुसरं वाक्य हे बरोबर आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये जी तरतूद दिलेली आहे प्रसूती संबंधी, ते कुठल्या अनुच्छेदामध्ये येते, तर नेहमी लक्षात असू द्या, प्रसूती संबंधी तरतूद जी आहे ती अनुच्छेद 43 मध्ये अनुच्छेद 42 मध्ये प्रसूती संबंधी तरतूद देण्यात आलेली आहे. 43 संबंधी जी तरतूद देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे उद्योगांसंबंधी किंवा उद्योग वगैरे जे काय असेल किंवा सहकारी सोसायटी यांच्या बाबत 43 मध्ये आणि प्रसूती संबंधी अनुच्छेद 42 मध्ये. त्याच पद्धतीने तुम्हाला अनुच्छेद 40 पण माहित पाहिजे. जे काही ग्रामपंचायत वगैरे जे असते त्या संबंधी अनुच्छेद 40 असतं. त्यानंतर अनुच्छेद 44 माहित पाहिजे, ते असतं समान नागरी कायद्यासंबंधी. अनुच्छेद 46 ही माहित असणं गरजेचं आहे, ते असतं SC ST संबंधी तरतूद. त्या अनुच्छेद 47 माहित असणं गरजेचं आहे, ते असतं पोषणमान व राहणीमान उंचावणे. 48 पर्यावरणासंबंधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर असं करत करत आपण सर्व ह्या काही हे जे कलम आहे ना ह्या क्वेश्चनच्या माध्यमातून वाचून घेणं गरजेचं असतं. सो आपण या क्वेश्चनचं एवढंच अनालिसिस बघूया. त्यानंतर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 76. 76 नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. राष्ट्रपतींबद्दल हा क्वेश्चन विचारलेला आहे. मग नेमकं आपल्याला माहित पाहिजे राष्ट्रपती नेमकं कुठल्या भागात येतात, त्यामध्ये कुठल्या प्रकरणामध्ये त्यांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण संघराज्याचा अभ्यास करतो, ज्यावेळेस
भाग 5चा आपण अभ्यास करत असतो. त्यामध्ये काय असतं, संघराज्य. कुठपासून असतं ते, अनुच्छेद 52 पासून ते अनुच्छेद 151 मध्ये संघराज्याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याच तरतुदीबद्दल आपल्याला राष्ट्रपतींबद्दल कोणते विधान चुकीचे हे विचारलंय. तर आता इथे नेमके राष्ट्रपती कुठे येतात ते माहित असणं गरजेचं आहे. नेहमी लक्षात असू द्या, राष्ट्रपती हे अनुच्छेद 52 ते 62 मध्ये राष्ट्रपतींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. राष्ट्रपतींबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत आपल्याला चुकीचं विचारलंय. सो पहिलं ऑप्शन आपण वाचूया. लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ज्यावेळेस राष्ट्रपतींचं इलेक्शन असतं, राष्ट्रपतींची निवडणूक असते, त्यावेळेस फक्त जे काही निर्वाचित सदस्य असतात, जे निवडून गेलेले सदस्य असतात, मग ते लोकसभेचे असो, राज्यसभेचे असो, विधानसभेचे असो, कुठले कुठले मी बोललो, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि दिल्ली तसेच पुदुचेरी यांच्या विधानसभा यांना 17व्या घटनादुरुस्तीने ऍड केलं. आपण याच्यामध्ये 17वी घटनादुरुस्तीने दिल्ली व पुदुचेरीला ऍड केलं. सो लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यातील जे काही निर्वाचित, शब्द नेहमी लक्षात असू द्या, निर्वाचित सदस्य फक्त राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. त्याच्यामुळे पहिली स्टेटमेंट जी दिलेली आहे, लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. सो ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर मिळतंय. ही स्टेटमेंट चुकीची आहे, कारण की आपल्याला चुकीचंच विचारलंय. म्हणजे किती सोपा क्वेश्चन होता, पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे या निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य कुठे भाग घेत असतील, मग त्यांना कुठेतरी अधिकार असेलच ना. तर नेहमी लक्षात असू द्या, ज्यावेळेस महाभियोग ही प्रक्रिया आपण राष्ट्रपतींवर राबवतो, महाभियोग फक्त एकदाच करता येतो, म्हणजे एकाच कारणावरून करता येतो राष्ट्रपतींना, तो म्हणजे घटनाभंग. परंतु घटनाभंग या शब्दाची व्याख्या आपल्या घटनेत करण्यात आलेली नाही. सो महाभियोग ज्यावेळेस राष्ट्रपतींवर आपण लागू करतो, त्यावेळेस जे काही लोकसभा असेल, जी काही संसद, राज्यसभा असेल, त्यातील निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य हे महाभियोगामध्ये भाग घेत असतात. आणि तेच जे सदस्य महाभियोगात भाग घेतात तेच उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये पण भाग घेतात. ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑप्शन 2 काय दिलंय, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 58 मध्ये राष्ट्रपतींची पात्रता नमूद केलेली आहे. जे काही क्वालिफिकेशन आहे राष्ट्रपतींचं, ते कलम 58 मध्ये देण्यात आलेलं आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे. राष्ट्रपतींवर घटनाभंग केल्याबद्दल महाभियोग चालवला जातो, ते पण बरोबर आहे. ते एकमेव कारणच महाभियोगासाठी लागतं. त्यानंतर चौथी स्टेटमेंट दिली, जनतेच्या प्रतिनिधींकडून राष्ट्रपती निवडून दिले जातात. म्हणजे आपण आमदार खासदारांना निवडून देतो आणि ते आमदार खासदार राष्ट्रपतींना निवडून देत असतात. ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण राष्ट्रपतींचा अभ्यास करू, त्यामध्ये 52 मध्ये काय दिलेलं आहे, तर 52 मध्ये काय, देशासाठी एक राष्ट्रपती असेल असं सांगण्यात आलेलं आहे. 53 मध्ये काय दिलेलं आहे, तर राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतील, तसेच ते संघराज्याचे कार्यकारी प्रमुख असतील. मग अनुच्छेद 54 मध्ये काय दिलंय, तर राष्ट्रपतींची जी निवडणूक होते, ती निवडणूक दिलेली आहे अनुच्छेद 54 मध्ये. अनुच्छेद 55 मध्ये ती निवडणूक नेमकी कशी राबवली जाईल त्याबाबतची जी पद्धत आहे, ती अनुच्छेद 55 मध्ये देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रपती हे पुन्हा निवडून येण्यास पात्र असतात का? हो. तर नेहमी लक्षात असू द्या, राष्ट्रपती, आता आपण पहिले जे आपले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद, हे 2दा राष्ट्रपती बनलेले होते. म्हणजे आपल्या इथे लिमिटेशन नाहीये राष्ट्रपती निवडून येण्यासाठी, ते कितीही वेळा निवडून येऊ शकतात. त्याबाबतची तरतूद ही अनुच्छेद 56 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची शपथ महत्वाची, नेमकी शपथ कुठल्या कलमात दिलेली आहे का? कारण मोजके व्यक्ती आहेत, त्यांच्या शपथा ह्या कलमांमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यात राष्ट्रपती येतात. राष्ट्रपतींची शपथ ही अनुच्छेद 60 मध्ये देण्यात आलेली. मग उपराष्ट्रपतींची कुठे असेल? ज्यावेळेस व्हाईस प्रेसिडेंटची शपथ आपल्याला विचारतील, ती असते 69 मध्ये. आणि एक असते राज्यपाल. राज्यपालाची शपथ जी दिलेली आहे ती आहे 160 मध्ये आपल्याला राज्यपालांची शपथही देण्यात आलेली. म्हणजे हे 3 व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल, या तिघांच्या शपथांचा उल्लेख कलमांमध्ये देण्यात आलेला आहे. जे काही मी राज्यपालांचं तुम्हाला 160 बोललो, ते 160 नसून ते 159 मध्ये ती शपथ देण्यात आलेली आहे राज्यपालांसंबंधी. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण
पुढचा क्वेश्चन बघूया. याचं उत्तर आपलं काय निघणार आहे? ऑप्शन नंबर ए हे चुकीचं देण्यात आलेलं आहे. सो उत्तर ऑप्शन नंबर ए असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत. म्हणजे आता राज्य विधानसभेचा अभ्यास करतो ना आपण, त्यावेळेस आपण विधिमंडळाचा अभ्यास करताना राज्यपालही अभ्यासणं खूप गरजेचं आहे. मग नेमकं राज्यपालांसंबंधित तरतूद ह्या कुठपासून चालू होतात? ज्यावेळेस भाग 6 आपण अभ्यासाला घेतो त्यावेळेस अनुच्छेद 152 ते 237 मध्ये राज्याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. जसे तिकडे संघराज्य होतं भाग 5 मध्ये, तसं इथे राज्यासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला विचारलंय राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत. मग त्याच्यामध्ये प्रकरण 1 जे आहे ते फक्त एकच कलम आहे त्याच्यामध्ये 152, त्यात व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि प्रकरण 2 मध्ये आपल्याला राज्यपालांबाबत कलमे देण्यात आलेली. तर बघूया आपण त्यांच्या कार्यकारी अधिकारांबाबत आपल्याला विचारलंय. ऑप्शन नंबर ए दिले, राज्यपाल मुख्यमंत्री व इतर राज्यमंत्री नियुक्त करतात. ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर आहे. आपल्याला विचारलंय खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. एक ए मध्ये दिलेलं आहे, एक 4 मध्ये दिलंय, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन बी कट होतं. इथे सी पण आपलं कट होतं. राहिले फक्त ए आणि डी. पुढची सेकंड वाचूया. राज्यपाल महान्यायवाद्यांची नियुक्ती करतात. विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा घटनेमध्ये एक महान्यायवादी असतो, दुसरा असतो महाधिवक्ता. अनुच्छेद 76 मध्ये देशाचा महान्यायवादी येतो, तर अनुच्छेद 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता येतो. इथे सरळ सरळ तुम्हाला राज्यपालासंबंधी विचारलंय, मग राज्यपाल डायरेक्ट देशाचा महान्यायवादी नियुक्त करू शकतो का? तर नाही. विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा तो अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्या ठिकाणी महाधिवक्ता असतं तर बरोबर असू शकलं असतं. त्यामुळे आपलं दुसरी स्टेटमेंट ही आपल्याला चुकीची मिळते. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. आपला ऑप्शन नंबर ए हे आपल्याला उत्तर मिळतं. तिसरी आणि चौथी स्टेटमेंट वाचण्याची गरज पण इथे आपल्याला भासत नाही. तरी आपण आता वाचूया. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती करतात. एक असता कुलपती आणि दुसरे असता कुलगुरू. तर नेहमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जे काही राज्यपाल त्या राज्याचे राज्यपाल असतील ते तेथील विद्यापीठांचे कुलपती म्हणून काम पाहतात आणि ते कुलगुरूंची नियुक्ती करतात. इथे काय दिलंय? कुलपतींची नियुक्ती. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 पण इथे चुकीचा आहे, कारण की राज्यपाल स्वतः कुलपती म्हणून काम बघतात आणि कुलगुरूंची नेमणूक किंवा नियुक्ती करत असतात. चौथी स्टेटमेंट वाचूया. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. वाचताना खूप बरोबर वाटते, तर ही स्टेटमेंट पण चुकीची दिलेली आहे. फक्त जे काही उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत त्यांना शपथ देण्याचं काम हे राज्यपाल करत असतात, परंतु त्यांची नेमणूक आणि त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. या बारीक गोष्टी तुम्ही इथे अभ्यासणं खूप गरजेचं आहे. सो आपलं उत्तर काय मिळणार आहे? ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर मिळेल. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आपला 78 नंबरचा क्वेश्चन आहे. राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानुसार भारतात प्रमुख व्यक्तींचा ज्येष्ठता अनुक्रम योग्य प्रकारे लावा. इथे आपल्याला क्रम लावायला विचारलेलं आहे. सुरुवातीला कोण येतं? तर नेहमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या 1 नंबरला राष्ट्रपतीच येणार आहे. राष्ट्रपती सुरुवातीला येतात, त्यानंतर उपराष्ट्रपती येतात, नंतर त्या राज्याचे राज्यपाल येतात. नाही सॉरी, सुरुवातीला प्रेसिडेंट येतात 1 नंबरला, 2 नंबरला व्हाईस प्रेसिडेंट येतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, 3 नंबरला पंतप्रधान येतात, 4 नंबरला राज्यपाल येतात. हे 4 व्यक्ती तर सुरुवातीला येणारच आहेत. त्यानंतर आपल्याला 5A मध्ये उपपंतप्रधान येतात. उपपंतप्रधान येतात. आपल्याला विचारला इथे क्रम लावण्यामध्ये याच्यातला कुठला व्यक्ती आलेला आहे का? नाही आलेला. सो आपण बघूया. संसद सदस्य. सो संसद सदस्य तर सुरुवातीला येतच नाही. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस UPSC चे अध्यक्ष असेल ते येतात 9A मध्ये. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष विचारले तर ते येतात 6 मध्ये. त्यानंतर 6वा क्रमांक जो आहे लोकसभा अध्यक्षांसाठी आहे. 9A हा क्रमांक संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांसाठी आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे येतात 9 मध्ये आणि संसद सदस्य हे येतात 24 मध्ये. 24व्या क्रमांकावर संसद सदस्यांबाबत तरतूद आहे. सो सुरुवातीला काय येणार आहे? आपल्या क्रमवारीनुसार सुरुवातीला 4 नंबरचा ऑप्शन येणार आहे लोकसभा अध्यक्ष. हे बी मध्ये 4 आहे, सी मध्ये पण 4 आहे, म्हणजे एक कट होतं या ठिकाणी.
डी पण कट होत आहे. पुढचं वाचूया. 2 नंबरला कोण येणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 9व्या क्रमांकावर येतात. ओके, आपल्याला उत्तर मिळालेलं काय इथे ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर कोण आहे लोकसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यानंतर UPSC चे अध्यक्ष, नंतर संसद सदस्य. म्हणजे या क्वेश्चनच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्येष्ठता क्रम या मुख्य व्यक्तींचा पाठ करणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस ज्येष्ठता क्रम तुम्हाला विचारला जाईल त्यावेळेस 1-2 व्यक्ती जरी माहित असेल तरी तुम्ही इझिली उत्तरापर्यंत पोहोचू शकता. सो आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर बी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा 79 नंबरचा आपला क्वेश्चन बघणार आहोत. आपला पुढचा क्वेश्चन आहे तोही आपल्याला जोड्या लावांसंबंधी विचारलेला आहे. 243A पासून ते K पर्यंत आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पंचायतींचा अभ्यास करणार, नगरपालिकांचा अभ्यास करणार किंवा सहकारी सोसायट्या यांचा अभ्यास करणार तर ते नेमक्या कुठल्या भागात येतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते असतात भाग 9 मध्ये. भाग 9 मध्ये पंचायती असतात, 9A मध्ये नगरपालिका असतात आणि 9B मध्ये सहकारी सोसायट्या असतात. मग नेमक्या आपल्याला 243 पासून विचारलंय. पंचायतींचा जो भाग असतो तो 243 ते 243 O पर्यंत आपल्याला देण्यात आलेला आहे. मग 243P पासून ते 243 ZG पर्यंत आपल्याला नगरपालिका देण्यात आलेल्या आहे आणि 243 ZH ते 243 ZT मध्ये आपल्याला सहकारी सोसायट्या देण्यात आलेल्या आहे. सहकारी सोसायट्यांसाठी आपण 97वी घटना दुरुस्ती ही घटनेत केली, त्यानुसार भाग 9B आपण समाविष्ट केलाय. त्यावरच आपल्याला इथे क्वेश्चन फॉर्म झालेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो 43A नुसार आपली जोडी अ साठी 3 ग्रामसभा. अ चं 3 ऑप्शन कुठे दिले ते 1 मध्ये 3 मध्ये दिले, त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 कट होतोय, 4 पण कट होतोय. डी मध्ये जागांचे आरक्षण. डी म्हणजे काय मी लक्षात ठेवतो ना, डी म्हणजे डिव्हिजन लक्षात ठेवतो. डिव्हिजन म्हणजे आरक्षण. सो ब चं उत्तर 4. ब मध्ये 4 कुठे दिले आपल्याला 2 आणि 4 तर कट झालेले आहे. ब मध्ये 4 हे 1 आणि 3 मध्ये उत्तर नाही मिळालं. बी मध्ये बघू आपण. बी मध्ये काय दिले पंचायतींची स्थापना. सो इथे आपण बघूया पंचायतींची स्थापनेसाठी म्हणजे आपलं उत्तर काय मिळालं आपल्याला ऑप्शन नंबर 3. 243K मध्ये काय येतं तर निवडणुका येतात. ऑप्शन नंबर 1 म्हणजे आपलं उत्तर क्रमांक किती मिळतं आपल्याला 3 नंबरचं उत्तर मिळतं. वेळेअभावी विद्यार्थी मित्रांनो आपण बाकी काही एक्सप्लेनेशन देत नाही, पण तुम्ही ना एक लॉजिकली ए पासून ते ओ पर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. जसं ए मध्ये असेंब्ली येते म्हणजे ग्रामसभा येते, डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे आरक्षण येतं, के म्हणजे कोण कोण निवडणुका लढवणार निवडणुकी संबंधी येतं, सी मध्ये 243 सी नुसार संरचना येते, ई नुसार एंड म्हणजे कार्यकाल येतो. ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आपला ऑप्शन नंबर 3 त्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला मिळतं. सो विद्यार्थी मित्रांनो आता आपला शेवटचा क्वेश्चन बाकी आहे, तो आहे 80 नंबरचा क्वेश्चन. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलंय भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व निहित केलेले आहे. ज्या वेळेस आपल्याला राज्य मंत्रिमंडळ विचारलं जाईल त्याच वेळेस आपल्याला कलम 152 पासून ते 237 पर्यंतचे कलम हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पण प्रकरण जे काही 3 आहे, प्रकरण 2 आहे जे आपण राज्यपालासंबंधी अभ्यासतो तेही लक्षात असणं गरजेचं आहे. सो याचं उत्तर मी पहिल्यांदा सांगतो. ऑप्शन नंबर ए कलम 164 मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व निहित केलेले आहे. मग नेमकं कलम 163 मध्ये काय दिलंय तर राज्यपालाचे सल्लादायी जे काही मंत्रिमंडळ जे असतं ते राज्यपालाला सल्ला देण्यासाठी असेल, म्हणजे जे सल्लादायी अधिकार क्षेत्र हे अनुच्छेद किंवा कलम 163 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 162 मध्ये काय दिलंय तर 62 मध्ये दिलेलं आहे राज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती ही कलम 162 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि 167 मध्ये काय देण्यात आलंय तर जी काही आपलं विधिमंडळ असेल त्या विधिमंडळाची कलम 167 मध्ये हे मुख्यमंत्र्याचे राज्यपालासंबंधी जे काही कर्तव्य असेल ते 167 मध्ये देण्यात आलंय आणि 168 मध्ये विधिमंडळाची संरचना कशी असेल ते दिलेलं आहे. 169 मध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा ती बहिष्कृत करणे हे 169 मध्ये दिलंय. 170 मध्ये विधानसभा स्थापना, 171 मध्ये विधान परिषदेची स्थापना. या गोष्टी तुम्ही बारकाईने अभ्यासणं खूप गरजेचं आहे. इथे आपल्याला क्वेश्चन विचारताना जर आज कलम 164 विचारलेला आहे तर उद्या 169 पण क्वेश्चन तुम्हाला डिझाइन होऊ शकतो. सो विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आपलं काय असेल ऑप्शन नंबर ए कलम 164. सो विद्यार्थी मित्रांनो आपण
शॉर्ट बट स्वीट याच्यामध्ये या पॉलिटिक्सचे 15 क्वेश्चन आपण अनालिसिस बघितलं आहे, त्यांची उत्तर तालिका पण आपण इथे बघितली आहे. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे आवडला असेल तर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी पुन्हा पुन्हा तुम्हाला ज्या काही टेस्ट सिरीज कंडक्ट होतील त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला वेळोवेळी टाकत जाऊ. थँक्यू सो मच.